जय जिजाऊ, जय शिवराय आणि मी जयश्री. आणि आता पाऊस येण्यासारखं वातावरण आहे. आम्ही रोप घेऊन जातोय कारण आमची पत्तागोबी आम्ही लावून झालेली आहे, पण काही दांड बाकी आहेत तर तिकडं लावायला जायचे. पण हे गवत उपटत होतं ते फेकून देऊया आता आणि रोप उपटून तिकडे घेऊन जाऊया कारण लाईट आलेली. कारण जेव्हा गोबीला आपण पाणी भरतो ना लगेच लावल्या ती खूप छान येते. आणि तसंही आभाळ आलेलं ते पाऊस पडणारच आहे, त्याच्या आधी आपण चिपकवलेलं बरं. पत्तागोबीचं रोप पण आम्ही घरीच तयार केलेलं आहे. ते पण हे इकडेच बघा. आता ते उपटून आपण घेऊ. आमच्याकडं नर्सरीमधनं क्वचित कधीतरीच आणल्या जातं रोप, नाही तर आम्ही घरीच तयार करतो. याच्यातलं आधी लावलंय. आता हे थोडंसं बाकी आहे कारण काय असतं माहिती का, नर्सरीचं रोप पुरत नाही आम्हाला कारण आम्ही दाट वगैरे छान लावत होतो. आणि काय असतं की नर्सरीचं रोप असं मोजून मापून असतं आणि हे अडमाप असतं घरचं. आणि नर्सरीचं रोप पण आणतो आम्ही, पण कधी ज्यावेळेस आम्ही एखादं पीक लावले आणि ते जर वातावरणानुसार चांगलं निघालं किंवा बी खराब निघालं मध्येच, तर जेव्हा ते मोडतो आणि पुन्हा लावायचं असतं. कारण आमच्याकडे त्याच्या प्रिपरेशन काहीच नसतं, तयारी काही नसती रोपाची, त्यामुळं नर्सरीतून आणतो वेळप्रसंगी. आणि आज आता बघा कुठं काही दिसत नाही तरी आमच्या 10-12 साऱ्या आरामात लागतील ह्या रोपामध्ये. आणि हे पत्तागोबीचं सेकंड राऊंडमध्ये उगलेलं रोप आहेत मस्त. आणि मोठं टपकळ काढून नेल्यामुळं हे बारकं रोप लगेच मोठं झालं कारण त्याला हवा पाणी व्यवस्थित मिळते. आणि हे घरचं रोप आहे ना एकदम लगेच रोपल्या जातं कारण त्याला लगेच लावतो आपण इकडून. आणि नर्सरीचे रोप छान असतात, तुम्ही ते पण वापरू शकता. तुम्हाला जसं आवडेल किंवा तुम्हाला जसं मॅनेज करता येईल तसं तुम्ही करा. पण आपण चालू आहे. तर आता हे टोपलं भरलेलं आहेत माझं आणि आता आपण रोपाकडे जायचं आहे. पण आमची लाईट खूप डान्स करते, घडीत गायब घडीत येते, घडीत गायब घडीत येते. तर अशा पद्धतीनं चालू आहेत सगळे गुटाने. तर आता रोपाचं टोपलं जरी भरलं तरी मन भरलं नाही आहे कारण असं माहिती आहे की तिकडं जावं लागेल आणि पुन्हा रोप घेण्यासाठी पळत यावं लागेल. त्याच्यासाठी 2 टोपले तर आरामात घेऊन जाऊया कारण 3 जणं लावणार आहेत आम्ही. तर 3 जणं लावायला असल्यावर भरपूर रोप लागतं. आणि इथं लावलेलं दिसते ती गोबी आहे, पत्ता गोबी नाही, ती फुलगोबी. आणि ही बंद गोबी इथे आहेत. आणि त्याच आरीमध्ये लावून पण दिला आम्ही लगेच रोपाच्याच आरीमध्ये कारण पुन्हा लावून मग जर वाटलं पाऊस नाही आला तर डबल घे. तर पटकन टोपलं भरून घेतलं. आता ताजं रोप आणि घरचं रोप याच्यासाठीच लावायचं असतं. नर्सरीच्या रोपापेक्षा आपलं रोप बघा लावून झालेलं आहे. तरी आमची थोडे दिवस पाणी भरलं, पुन्हा एवढं टोपलं भरलं, अजून 2-3 टोपले भरल तर याला म्हणता कानी मानी घरची राणी. बरोबर आहे ना. एवढं घाई आम्ही रोप उपटलं, मोटर चालू आहे म्हटलं आणि आता पाणी भरून देऊ लगेच कारण लावल्या जर पाणी दिलं ना टोपलं भर किती फ्रेश रोप आहे. आता याला असंच ठेवू नये कारण लाईट गेलेली आणि नंतर आम्ही याला उद्या सकाळी 11 वाजता लावणार आहे. तोपर्यंत याला असं टोपल्यात ठेवू, काही नाही होणार त्याला. सकाळी पहिल्या झटक्यात लाईट आली की याला लावून देऊ. पण जर अजून आली लाईट तर लावूया आपण, बघूया. देवा लाईट येऊ दे पटकन. घरघरतंय पण तरी भरोसा नाही कारण ते सकाळपासून गरजतात. ढग बघा कसं आलंय. पाऊस जर पडला तर आम्ही टोचून देऊ याला मिरच्यांसारखं कारण रोप जितकं ताजं उपटल्या आपल्या जागी फिक्स झालं ना तेवढं भारी येतं. इतकं छान रोप मस्त ताजं अशा छान सुंदर वातावरणामध्ये लावून दिलं असतं तर लाईनीने धोका दिला. पण वातावरण इतकं भारी वाटतंय ना, एकदम फ्रेश. हे आमचं कडीपत्त्याचं झाड एकदम भरगच्च कडीपत्ता त्याला आलेला आहेत, पण त्याला न्यायला कोणीच येईना अजून कारण याला इथलं लोक घेऊन जातात. 700-800 1000 रुपये देतात आणि सगळा पाला तोडून नेतात. पण काय कोणास ठाऊक कोणी आलंच नाही, त्यामुळं तो असा दिसतोय. आणि मला वाटतंय जाऊन तोडून आपणच देऊन टाकावा ना, कारण हा जर आता नाही तोडला ना दुसरा येणारच नाही त्याला ना, हा खराब होऊन जाईल.
आणि आनंदाची बातमी भेटलेली आपल्याला, लाईट आलेली आहेत आणि आपण आता स्टार्टर चालू करूया. पॅकिंग दिलेली त्याला, कारण पावसाची सुरुवात झाल्यासारखीच होती. तर आपण आता चालू करूया. ओके. आणि मी आत्ताच भजन म्हणलं होतं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम हे नारायणम जानकी वल्लभम. आणि देवानी लाईट लगेच पाठवली. चला जाऊया आपण रोप घेऊन, कारण आपलं रोप तयार आहेत लावण्यासाठी. आणि आपण पण माहिती का, इकडं आम्ही सकाळीच पाणी भरलेलं आहे आणि आता आपल्याला जायचे. आता कसं जाणार, एक पाय उपसो एक खुपसो, पण नाही, आपण रस्ता बदललेलाच बरा राहील. इकडं मी बसली होती वाट बघत मोटर चालू करायला आणि तिकडं अनिता. सकाळी आमची आरोग्याची शाळा चालती आणि नंतर आमचं दिवसभराचं काम आणि संध्याकाळी असती. तर अशा ठिकाणी आम्ही स्वतःसाठी पण वेळ देतो, बाकीच्यांसाठी. आणि हे तर आम्ही काम कधीच सोडू शकत. पाऊस आला पाहिजे चांगला, मजा येईल. पाणी आपल्याच हातात असतं, कुणीकडं वळवायचं, कुणीकडं निर्णय. बघा आता आम्ही इथं बंद केलं, इकडं नाही द्यायला, इकडं उघडलं नाही तिकडे गेलो वापस. आणि सारखी लाईट तंग करते. तुमच्याकडे पण असंच असतं का? आता हे रोप आहे ना, ह्याच्यात लावायचं आपल्याला. ती पहिली लावलेली आहे, आता हिच्यात फरक होईल बरं का, लहान मोठे दिसतील त्या लगेच. आता आपण हिला असं ओल्यातही लावू शकतो आणि इकडं सुक्यात पण लावू शकतो. सुक्यात कशी लावायची, असं लागवड आधी सुपर फॉस्फेट पसरून घ्यायचं आणि त्यानंतर गोबी लावायची आणि लगेच पाणी द्यायचं. पण आता आपण काय करतोय, पाणी भरलंय आणि मिरच्याच्या रोपासारख्या याला लावतोय. तर ही पण चांगलीच आहे, कारण झाडाला डायरेक्ट आपण ओल्या मातीत टोचतो, त्यामुळं लगेच येतं. इकडं पाणी भरायचं काम पण सुरू आहे आणि इकडं लावायचं काम पण सुरू आहे. तर एक साथ मल्टीटास्किंग कामं असतात आणि ते कारण लाईट परत जाते येते सारखी आणि त्यामुळं आणि आमची माती बघितली ना तुम्ही कशी आहे, वाळूच असते सगळी. तर त्याच्यामध्ये तिला जास्त 3 दिवसाच्या वरती आम्ही तसं नाही सोडू शकत. 3 दिवसात पाणी 3-4 दिवसाला द्यावंच लागतं. वरून पाऊस जरी पडला तरी खाली पाणी भरावं लागतं, कारण ते पाणी काळे पाणी पण लागतं त्याला, कारण ही माती पाहिजे तशी नाही येत, पसतं तिला म्हणून. आणि हा म्हणता पाऊस आला बघा, सकाळची वाट बघत होतो तेव्हा नाही आला आणि आता आमची फजिती उडवायला आला. आता मोबाईल कुठं ठेवा, धावत पळत कसं तरी आलो बाहेर, भिजून टाकला आम्हाला एकदम आणि गेला पण. आता काय करायचं, थंडगार वारं सुटलंय, अजून गार थंडी वाजतीये. आमचं कोबी लावायचं बी राहिलं आणि पाणी भरायचं बी राहिलं, मोबाईल ठेवायची पंचायत झाली होती. तर आज आमचं अशीच फजिती झालेली दिवसभरामध्ये, तरी पण आम्ही तिला एन्जॉय केलं त्या प्रोसिजरला. मोटर पण बंद करून टाकली आता आणि आता जाऊया घरी. तोपर्यंत राधे राधे. आणि आजचा व्हिडिओ आवडला, कसा वाटला, फजिती धांदल उडालेली. आम्हाला तर पावसात घेता नाही आलं, कारण आमचा मोबाईल वाचवण्यासाठी आम्ही धडपड करत होतो. आमच्याकडे काहीच नव्हतं, कारण आमचं काम जोरात सुरू होतं. आता पस्तावा येतोय, पण तिथपर्यंत वापस जाणं चिखल थोडीत, कारण ऑलरेडी आम्ही 10-12 चक्रा झालेल्या आहेत आणि चप्पल घालून जाताना तिकडून. थांबूया आज इथंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की लिहा. परत भेटूया नवीन छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत राधे राधे. आज
आज तर नुसत्या काय म्हणतात ना, घोडं मेलं वाजानं, शिंगरू मेलं एरजारण. आज आमची तशीच गडबड झाली. आम्ही तिथून तर तिथपर्यंत जातोय, नुसतं येतोय आणि सगळं वावर भिजलेलं असल्यामुळं चपला चालना आणि काही नाही. आणि शेवटी आम्हाला हे रोप लावायचं होतं, तिथपर्यंत घेऊन गेलो, लावलं, सुरू केलं, तरी पण पावसानं काही लावून नाही दिलं. ढग फुटलं तिकडून आणि तपा पाऊस आला, सगळं भिजलो. गार वारं सुटलं. दादा थंडी पण वाजते आणि दिवस पण माळवला. आता घरीच जाऊया, कारण आता परत जाऊन यायची काही आमची कॅपॅसिटी नाही राहिलेली आहे. कारण घरी जाऊन स्वयंपाक बी करणे की नाही राहतं, तर मग आम्ही केलं असतं ॲडजस्ट. आता जाऊया घरी, चला. थोडासा पाऊस झाला पण गोबी बघा कशी डाफरली, एकदम चकाचक. मी काय म्हणते, वल्ल झालं, वातावरण फ्रेश झालं. आमचा निर्णय परत बदलला. घरी जायच्या ऐवजी आम्ही परत शेतात चाललोय, कारण रोप खूप खूप महत्त्वाचं असतं. छोट्या मुलांना कसं जीव लावतो तसं आम्ही आमच्या रोपाला जीव लावतो आणि ते रोप खराब न होऊ देण्याचा आमचा हेतू असतो. आणि बघा पाय कसे चाललेत चिखलात. यास बांधून पावसानं आम्हाला पळून लावलं होतं, पण आम्ही जिद्दी लोक वापस आलो. कारण आम्हाला ताजं रोप लावायलाच आवडतं, कारण ते लगेच रोपतो बघा. त्यामुळं ते एक तर ते आधीच वाकडं तिकडे, आम्हाला जसं रोप पाहिजे तसं नाही आहे. पण हे इतकं राहिलंय, एवढं लावून झालंय. आता तरी पण 2च दांडा होणार आहे. पावसात भिजून वापस लावायला आलो आम्ही. घरी जायचं सोडी, तर आता पटपट लावून घेऊ, लगेच पाणी भरून देऊ. आणि ही गोबी आशीने लावायचो आम्ही पहिले. ही दोमते खत काय काय आता सोप्या पद्धतीनं झाली. आता ही भात लागवण सारखी वाटतेच मला, पण आमच्याकडे भाताची लागवड नसते होत, लावतच नाही. गरज ना अजून सुरूच आहे, त्याचा आवाज बंद नाही झाला. किती कोरड आहे ना, किती खरं राहिले आता. 5 अशा पद्धतीने लागवड सुरू आहे. लाईट जाते, गंमत होती आणि जुना व्हिडिओ एकदम सुंदर असं वातावरण आणि त्यात अशी चालणारी आमची धावपळ, अशी मजा येते ना, भारी वाटतं. आणि आता ह्याच्यामध्ये काय होतं माहिती का, पाय नरम झालेले असतात, खडे इतके टोचतात ना, काय सांगावं, कारण खडेच जास्त येतं रोपाशिवाय. आणि असं शेंडा जर खुडेला असला तर फेकून द्यायचं, मुळी असली तरच त्याचा फायदा. आणि वरतून शेंडा पण पाहिजे, नाही तर तो जर आळ्याने खाऊन घेतला तर त्याला नुसतीच पानं येतील, मध्ये कोंब नसला. रोप लागवड ही व्यवस्थित जर केली तर बाद होत नाही, तोडे पडत नाही, काय म्हणतात तुमच्याकडे तसं. आणि आताची ही गोबी तर लईच भारी येणार, वरून वातावरण असं आणि खालून वरलं. काम करण्याची काही वेगळी मजा असते. कधी कधी असं रान तुडवताना पण भारी वाटतं. आणि आतून जर खडा टोचला ना एखादा पायाला, कारण तळपाय हा कसा असतो, नरम झालेला असतो, आणि त्याच्यामध्ये जर छोटा असा
अणकुचीदार खडा जर रुतला ना डोक्यात झणका निघल्याशिवाय राहत नाही. पण वातावरण इतकं सुंदर आहे की छान वाटतंय. आणि असं काम जर पूर्ण होणार असलं तर अजून मजा येते. कारण गोबीचं कसं असतं, आजचं रोप आणि उद्याच्या रोपामध्ये जमीन आसमानचा फरक येतो. तासात तिच्यामध्ये एक फळी पडती बघा, ती समजून येते जेव्हा ती पोटरीत येते तेव्हा. इकडं पाणी भरायचं पण काम सुरू आहे. पटकन जाऊन बारं बंद करायचे आहेत, कारण आधीच ह्याच्यातलं त्याच्यात पाणी चाललंय तिकडं. कारण काय झालंय, एकीकडनं उतार झोळी झाली आहेत मध्ये, त्यामुळं पाणी तुंबतंय तिथं दोन्हीकडनं. कारण अर्ध पाणी इकडून भरावं लागतं, अर्ध तिकडून भरावं लागतं, त्यामुळं मधला एक झोळीसारखा प्रकार घडलाय तिथं. पण त्याला आता उन्हाळ्यामध्ये लेवल करूया परत एकदा. चिकट झाली ती माती. त्याच्यात बघत जाय बरं का, माकडे तिकडे भरत राहा आता, कारण आम्हाला उद्या इकडे यायचंच नाही. आता ती गोबी लावून घेऊ परत. चला थेंब यायचा अंदाज बरं का वापस पुरा. हो हे बघा, इकडं मोटर पाणी भरायचं काम चालू, वरून पाऊस चालू, इकडं आमची लागवड चालू. काय गडबड गोंधळ सुरू आहेत विचारू नका. आणि तरी आम्ही भात्रिणीने दोघींनी ते रोपाचं टोपलं खाली केलं आणि आता घरी निघालोय. काय पावसाचे थेंब वापस सुरू झाले. आता आपण घर गाठूया. चला चला लवकर. पायाचे हाल आमचे बघा असे भरलेत. इथं पाणी आहे, घेऊन घेऊया. तर आज खूप सगळी धमाल मस्ती करत आम्ही आमचं काम निपटवलंय. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत राधे राधे.